नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ऐकूया मालिका अष्टांग आरोग्य. उमाताई भेटल्या होत्या, फ्रेश होत्या, आता पित्ताचा त्रास होत नाही म्हणाल्या. अष्टांग आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर प्रवीण केंगे यांची ट्रीटमेंट घेतली त्यांनी. अगं दादालाही मणक्यांच्या दुखण्यावर तिथल्याच उपचारानं गुण आला. तुमच्याही डायबिटीससाठी आता तिथलीच ट्रीटमेंट घेऊ आपण. आजच अपॉइंटमेंट घेऊया. योग, प्राणायाम, आयुर्वेद, पंचकर्म चिकित्सेद्वारे गेल्या 14 वर्षांपासून हजारो रुग्णांना सर्व आजारांवर आणि आजारांच्या प्रतिबंधासाठी प्रभावी उपचार देणारे MD आयुर्वेद डॉक्टर प्रवीण केंगे यांचे अष्टांग आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, दास मारुती मंदिराजवळ, चेतनानगर, नाशिक, गंगापूर रोड, नाशिक रोड आणि निफाड इथे ही शाखा. संपर्क 92 704 33 863. नमस्कार श्रोते हो, अष्टांग आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल प्रस्तुत अष्टांग आरोग्य या कार्यक्रमात मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाच्या मागच्या भागामध्ये आपण गर्भसंस्कार याविषयी सविस्तर जाणून घेतलं. अष्टांग आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक MD आयुर्वेद डॉक्टर प्रवीण केंगे यांच्याकडून. आजही ते अशीच उपयुक्त माहिती देण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. सर नमस्कार, कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार श्रोते हो. सर, आयुर्वेदानुसार 0 ते 16 वर्षापर्यंतच्या बालकांना केलं जाणारं सुवर्णप्राशन हे त्यांच्या आरोग्यासाठी फार उपयुक्त ठरतं असं म्हटलं गेलंय. तर हे सुवर्णप्राशन म्हणजे नेमकं काय याविषयी आम्हाला सांगा. हो, जसं आपण मागे पाहिलं की सुदृढ निरोगी संततीसाठी तसेच गर्भिणीच्या आरोग्यासाठी गर्भसंस्काराचे खूप महत्त्व आहे. तसेच बालक जन्माला आल्यानंतर सर्वात महत्त्वाचे ठरते ते सुवर्णप्राशन संस्कार, ज्यामध्ये सोनं म्हणजे सुवर्ण, तसेच तूप आणि मध याचे मिश्रण बालकास चाटविले जाते. आणि उत्तम गुण मिळण्यासाठी त्यात आपण सुवर्ण मिश्रित भस्म किंवा सुवर्ण सिद्ध घृत म्हणजे तूप आणि सुवर्ण सिद्ध मध याचं मिश्रण तयार करून देखील आपण चाटवू शकतो आपल्या बालकाला. याला म्हणतो आपण सुवर्णप्राशन संस्कार. मोस्टली हे रोज आपण दिलं पाहिजे, जन्मापासून ते वय वर्ष 16 पर्यंत असं सांगितलंय, पण कमीत कमी 12 वर्षापर्यंत आपण दिलं पाहिजे. ज्यांना रोज देणं अशक्य आहे त्यांनी महिन्यातून एकदा 27 नक्षत्रांपैकी एक म्हणजे पुष्य नक्षत्र, तर पुष्य नक्षत्रामध्ये जर हे मिश्रण दिलं गेलं किंवा त्या दिवशीच दिलं गेलं तर त्या औषधाचा उपयोग जास्त प्रमाणात होतो. त्याचे अंश जे काही आहे मेंदू आणि रक्तातून सरळ शरीरात पसरून त्याला जास्त फायदा होऊ शकतो. तर आमच्या सगळ्या शाखेंमध्ये महात्मानगरला, नाशिक रोडला, राणेनगरला, निफाडला ह्या प्रत्येक शाखेमध्ये सुवर्णप्राशन संस्कार हा राबविला जातो. वा डॉक्टर, ह्या सुवर्णप्राशनाचे फायदे काय काय होतात बालकांना याविषयी आम्हाला सांगा. हो, ऋतू बदलल्यानंतर एक ऋतूतून दुसरा ऋतू जेव्हा सुरू होतो त्यावेळेला प्रतिकारशक्ती कमी होऊन मुलं आजारी पडतात. तर त्याच्यासाठी त्यांच्या प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खूप चांगला फायदा होतो. बालकांमध्ये त्यांची बुद्धी, स्मरणशक्ती, उंची, वजन, वर्ण सुधारण्यासाठी, प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सुवर्णप्राशनचा खूप चांगला उपयोग होतो. म्हणजे आयुर्वेदाच्या दृष्टीनं बालकांच्या शारीरिक आरोग्यासाठी पुष्य नक्षत्रावर केलेलं हे सुवर्णप्राशन अतिशय उपयुक्त असं ठरतं. तर श्रोते हो, अष्टांग आरोग्य कार्यक्रमात आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अष्टांग आरोग्य कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. सर्व आजारांवर आणि आजारांच्या प्रतिबंधासाठी प्रभावी उपचार देणारे MD आयुर्वेद डॉक्टर प्रवीण केंगे यांचे अष्टांग आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, दास मारुती मंदिराजवळ, चेतनानगर, नाशिक, गंगापूर रोड, नाशिक रोड आणि निफाड इथे ही शाखा. संपर्क 92 704 33 863. आत्ताच आपण अष्टांग आरोग्य हा कार्यक्रम ऐकलात. निर्माता जयंत ठोंबरे.